सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती आज संपूर्ण भारतभर अतिशय उत्साहात साजरी केली जात आहे. आज या ठिकाणी डॉक्टर बुधवारपेठ या ठिकाणी महात्मा फुलेंच्या पुतळ्याला आम्ही सर्वजण अभिवादन केलेलं आहे आणि त्यांचे जे विचार आहेत, समता आणि बंधुता जे विचार आहेत आम्ही कायमस्वरूपी पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो पाया रचला महिला शिक्षणाचा, त्याचे मोठं श्रेय माननीय महात्मा ज्योतिराव फुले यांना जाते. महात्मा ज्योतिराव फुले यांना पुन्हा एकदा आम्ही विनम्र अभिवादन करून त्यांचे विचार पुढे जोखण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करू. आज 11 एप्रिल आज खऱ्या अर्थानं या दलित आणि जो अशिक्षित समाज होता, या समाजाला चांगल्या पद्धतीने दिशा देणारे एक सत्यशोधक समाजाची स्थापना करून शेतकरी वर्ग असेल, त्याचबरोबर महिलांसाठी, विधवा महिलांसाठी त्यांनी समाजामध्ये अनेक चांगल्या जे भरपूर असे काम त्यांनी केले की जेणेकरून महिलांना एक मोठं असं व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्याचबरोबर अनेक समाजातील घटकांपर्यंत ज्या समाजांना स्वतःच्या घरामधील फुलेवाड्यामध्ये त्यांनी स्वतःचा ज्यावेळेस अस्पृश्यतांना आणि स्पृश्यता ही भेदभाव मोठ्या प्रमाणात चालू होती, त्यावेळेस त्यांनी स्वतःचा घरातला हा अस्पृश्यांपासून उपलब्ध करून ह्या पूर्ण देशामध्ये एक मोठा संदेश देण्यात आला. त्यामुळे त्यांनी 1888 साली त्यांना महात्मा पदवी ही मुंबई या ठिकाणी त्यांना देण्यात आली. अशा या महामानवास मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. ज्योतिराव गोविंदराव फुले म्हणजेच महात्मा फुले यांची आज 200वी जयंती साजरी करत आहोत आपण. 1827 साली 11 एप्रिल 1827 साली त्यांचा जन्म झाला. म्हणजे आज 200 वर्ष कंप्लीट सुरू झाली त्यांची. हे 200 वर्ष सुरू असताना महात्मा फुलेबद्दल जेवढं सांगावं तेवढं थोडंच नाही. महात्मा फुले हे भारतातील थोर समाज सुधारक होते. महाराष्ट्र नव्हे पूर्ण भारतभर त्यांचं कार्य होतं. भारतातील थोर समाज सुधारक, शिक्षणाचे प्रणेते आणि महात्मा ही पदवी त्यांना लोकांनी दिली. लोकांनी त्यांना महात्मा बनवला आणि महात्मा जसं लोकमान्य टिळकांना लोकमान्य पदवी दिली, वीर सावरकरांना वीर पदवी दिली, तशी महात्मा फुलेला महात्मा ही लोकांनी पदवी दिली. महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य खूप महान होतं. त्यांनी या देशामध्ये जातीतेची पाळेमुळी जी खोलवर रुजलेली होती, ती फुलेंनी हा जातीतेचा महावृक्ष उन्मळून पाडल्याचे महान कार्य ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे. म्हणून आज संपूर्ण भारत देश त्यांना नतमस्तक होतो आणि मी माझ्या वतीने आणि तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य आणि नामांकित पदाधिकारी यांना मी अभिवादन करते आणि आमचे लाडके आमदार साहेब अतुल बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज थोर समाज सुधारक ज्योतिराव फुले यांचे 200 जयंतीनिमित्त मी अभिवादन करते. भारतीय जनता पार्टी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे सातारा जिल्हा अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आज महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जयंती आहे. तर आशिया खंडामध्ये आपल्या केवळ एक समाज सुधारक हे शिक्षणाच्या ह्याच्यासाठी प्रसिद्ध होऊन गेलेले आहेत, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आहेत. यांनी आपल्या म्हणजे ज्यावेळेस महिलांना शिक्षणासाठी प्रेरित केलं जात नव्हतं, त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या सुविध पत्नी यांना शिक्षण शिकण्यासाठी त्यांना बाहेर दिलं आणि त्यांच्या साथीने सन 1848 साली पुणे येथे भिडेवाडा येथे त्यांनी पहिली मुलींची शाळा ही स्थापन केली आणि ह्या शाळा स्थापन केल्यामुळे आज महिला ह्या उच्च स्थानावरती आहेत.
कोण IPS आहे, कोण PSI आहे, कोण आपल्या देशाचं नेतृत्व करत आहे. त्यांच्या अशा ह्या थोर समाज सुधारकांना आणि विचारवंतांना ज्यांनी शिक्षणासाठी प्रेरित करून लोकांमध्ये जनजागृती केली, अशा ह्या आम्ही थोर समाज सुधारकांना भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि आमचे सर्व कार्यकर्ते यांच्यातर्फे विनम्र अभिवादन करतो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा आज या ठिकाणी आपण सर्वजण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंती साजरी करण्यानिमित्त या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांच्या विचारावर त्यांनी दिलेल्या विचारावरती आज आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. शिक्षणाच्या द्वारे अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा त्यांनी जो आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गावर इथून पुढे आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे, आपल्याला वाटचाल करायचं आहे. आज कराड नगरपालिकेच्या वतीनं, कराड शहराच्या वतीनं या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र स्मृतीच्या ठिकाणी आम्ही सर्वजण अभिवादन करतो.